बाबा कुठे चालले तुम्ही पैसे घेऊन? अगं ते गावात सप्ताह बसलाय ना, म्हणलं वर्गणी देऊन टाकावं आपली. हो इकडे द्या ते पैसे. तुम्हाला लाज वाटते का हो? मला सणाला घ्यायला तुमच्याकडे पैसे नाही आणि चालले आता वर्गणी द्यायला. मी याच्यातून साडी घेणार आहे, काही वर्गणी वगैरे द्यायची नाही. अगं पुरी देवालाच द्यायचे ते पैसे, सप्त्याला वर्गणी द्यायला नको का? मी काय वाईट कामाला नाही घालवणार ते पैसे. आणि हा, तुला साडी घ्यायची ना, सुहासला सांगतो मी साडी घेऊन द्यायला तुला. तुम्हीच घ्या त्यांच्याकडून. मला काही घ्यायचं म्हटलं का त्यांच्याकडे पैसे नसतात, तुमच्याकडे तर नाहीच नाही. मी नाही देणार हे पैसे. पुरी मी सासरा आहे याचं जरा भान ठेव. तुम्हीच ठेवा भान, मला नाही ठेवायचं. मी काही मागितलं का का तुमचे हात मोकळे असतात आणि वर्गणी द्यायला बरे आले पैसे तुमच्याकडून. काय माणसं आहेत राव. इकडे सुनबाईने पैसे मागितले का द्यायचे नाही, आणि बाहेर गावामध्ये मस्त जायचं पैसे वाटत, वर्गणी द्यायची. कशी देते म्हणा. हो ना. अहो काय 5 दिवस झालं काय गावात दिसाना काय नाही. अरे बाबा कामाची गडबड, त्यात पोरग जाते ऑफिसला, मग ही रानातली सगळी कामं मलाच बघायला लागतात. अहो मग नाणी नाही पण वहिनी तर हातभार लावत असेल ना घरच्या कामात सगळ्या. काय आजकालच्या पोरींचं खरं आहे, हो त्यांना काम करायला नको, त्यांना नुसतं आराम करायला पाहिजे आणि बसून पैसा उडवायला पाहिजे. अरे माझी बायको असती ना, सगळी कामं तिनेच केली असती बघ, आणि मला कोणाच्या मदतीची बी गरज नसती पडली. पण गेली बिचारी मला एकट्याला सोडून. कसं यांना आपल्या आयुष्यात होणाऱ्या गोष्टी होत राहतात, त्याच्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही आणि जीव तोडून जगायचं नाही. जसं होईल तसं होईल, हा चालायचं जातं ती. आहे का नाही. बर गावात सप्ताह बसलाय, काय वर्गणी बिरगणी दिली का नाही? अरे नाही दिली. नाही दिली. मला उसनं पैसे दे ना, म्हणजे ती वर्गणी देऊन टाकतो. बर चालतंय देतो. पोराकडनं घेतलं ना तुला माघारी देईन मी. काय एवढं काय टेन्शन नाही ओले. हा घ्या 1000 रुपये तर देऊन टाका. चालतंय. चालतंय जाऊ का मग. हा आणि लय टेन्शन घेत बसू नका, निवांत राहा. चालतंय जाऊ का. हा. आला वैर तू. मला एक सांगा, मी नोकरीला असून काय गरज आहे लोकांकडून पैसे घ्यायची? हा, तुम्हाला वर्गणीला पैसे दिलते ना मी, काय केलं त्या पैशाचं? अरे दिले होते तू, पण सुनबाईनं माझ्याकडनं ते पैसे काढून घेतले. मला म्हणाली मला काय नवीन घ्यायचं म्हणल्यावर नसते तुमच्याकडे पैसे, आणि वर्गणी द्यायला बरं आहेत. अजिबात वर्गणी फिरगणी द्यायची नाही ती म्हणली. थांबा तुम्ही. स्नेहा, स्नेहा बाहेर ये. यांच्याकडून घेतलेले पैसे देऊन टाक. आण पटक्यान. घ्या देऊन टाक. या बाबा. तुला माहिती आहे अण्णाला वर्गणी का द्यायची होती? जेव्हा माझी आई होती ना, तेव्हा आईनं नवस केलती तिला मूलबाळ होण्यासाठी. तेव्हा मी झालो आणि तुला नोकरीवाला नवरा भेटला. आणि गावात जेव्हा जेव्हा सप्ताह असतील ना, तेव्हा आई वर्गणी द्यायची. पण आता आई नाहीये, म्हणून अण्णा वर्गणी देतात. अशी आमची श्रद्धा आहे. तुझी नसेल श्रद्धा, पण माझ्या आईबापाची श्रद्धा आहे. हे बघ, असं वागत जाऊ नको. हा, धार्मिक कामात अडथळा आणूच नको जाऊ. बाबा चुकलं माझं. मला वाटलं वर्गणी म्हणजे फालतू खर्च असतो की काय. मला नव्हतं अडवायला पाहिजे तुम्हाला. चुकलं बरं का. अगं राहू दे पोरी, वर्गणी कावाच देऊन टाकली मी. आणि तुला माहिती आहे का, दरवर्षी वर्गणी मी का देतो? मी नाही, अख्खं गाव देतं. हा गं, वर्षभराचं पीक जरी वायाला गेलं ना,
तरी आम्हाला जगणारं बळ देणार तो देव आहे. अगं मोठमोठ्या रोगराई पुढे जिथं डॉक्टर हात टेकतात तिथं आम्हाला ते देवाचीच आशा आहे. चुकलं बाबा, असू दे. असं नाही करणार परत. अगं माझ्या पुरी सारखी तू उठ. चालते. चला जाऊ द्या. चला हे पैसे घे. राहू द्या. चल चहा घेऊ. दया म्हणलं होईन वंशाला दिवा तर झाली पोरगी. आई एक तर एवढे दिवस बाळवत नव्हतं ना, आता पोरगी झाली काय आणि पोरग झालं काय, सारखंच ना. भाऊ तू नको सांगू आम्हाला, तुझ्या बहिणीला आम्ही कसं कसं वाढवलंय ते आम्हाला माहिती. एक तर त्यांना शाळेत घाला, त्यांना शिक्षणाला खर्च करा, त्यांच्या नोकरीला खर्च करा, त्यांना हुंडा बी द्या, त्यांचं लग्न बी करून द्या. हा सगळंच करावं लागतंय. आणि आम्हाला पोरग पाहिजे होतं, पोरगी नव्हती पाहिजे. अण्णा आता तुम्ही सांगा बरं, भांडून काही उपयोग आहे का? आपल्या हातात असतं कधी. हे बघ, मला जे काय बी सांगू नको आणि तुझ्या बायकोला म्हणा तू इकडे येऊच नको, तिकडंच राहा. आणि तुझ्या सासऱ्याला पहिला फोन करून सांग आमच्या घरच्यांना पहिला पाहिजे होता पोरगा आणि नेमकी झाली मुलगी. त्यामुळं माझ्या घरचे म्हणतात ती मुलगी तिकडंच राहू दे आणि माझी बायको तिकडंच राहू दे म्हणावं. तुमच्या सगळ्याच्या डोक्यात आहे ना दगड भरलेले आहेत. आले बाई. पोरगी झोपली का? हा आता झोपवलं तिला. बरं बरं. ऐक ना, काय हो? आमच्या घरच्यांना आहे ना मुलगी नको होती आणि ते म्हणतात बायकोला नको आणू घरी. असा कसा विचार करतात तो तुमच्या घरचे? आणि तुमची आई बी कुणाची तरी मुलगीच आहे ना, मी पण कुणाची तरी मुलगीच आहे ना. आणि प्रत्येक मुलीच्या घरच्यांनी असा विचार केला तर कसं काय जमणार बरं? अगं पण यांना कोण सांगणार आता? हे बघ, मला तर मुलगीच पाहिजे होती आणि मुलीसाठी मी काही करायला तयार आहे. पण तुमचं काय ठरलं? अगं तुला सोडून कसं राहील बरं मी? हां, तू नको काळजी करू, आपण काय करू, वेगळं राहू. अहो असू दे, तुमच्या घरचे काही बोलले ना तरी मी आहे तुमच्यासोबत. जाऊ दे. होय, ते सुहास बायकोकडे गेलाय वाटतं. ग बसा तुम्ही, तुम्हाला लय पोळका त्याचा. जशी ती पोरगी झाली माझ्या तर डोक्यात गेले दोघ जण. आता झाली त्याला काय करायचं? होय, अरे कुठं चालला? हा? काय नाही, पोरग पिऊन मारताय सगळ्यांना. लाडानं वाढवलं, लहानाचं मोठं केलं, लग्न करून दिलं, पोरीपेक्षा जास्त जीव लावला पोराला, पण काही उपयोग नाही झाला त्याचा. एक तरी पोरगी पाहिजे म्हणून पोरीकडे चाललोय कायमचा. पोरीकडे चाललं होय. मग काय आता? सकू, काय कळलं का तुला? अगं आपण आपल्या पोराबरोबर लय चुकीचं वागतोय. तुम्हाला सांग, आपलं पोरगा आपल्याला कधी पिऊन मारतंय तरी का? हा, तरी आपण त्याला एवढा त्रास देतोय का? तर फक्त पोरगी झाली म्हणून. अरे आलास होय तू? एक काम कर, उद्याची उद्या जायचं आणि तुझ्या बायकोला आणि पोरीला घरी घेऊन यायचं बघ. हो. अरे आपल्या घरात पोरगी झाली ना, हे लय भारी झालं. कारण आहे ना, घरात एक तरी पोरगी पाहिजेच बघ. हा अहो पहिली बेटी दणाची पिटी. बरं अण्णा, हा. मी आहे ना उद्याच जातो आणि पोरीला घेऊन येतो आणि पोरीच्या आईला घेऊन येतो. हा. ए शाबाश. चला चला चला. चला चला चला. या सुहासराव या. नमस्कार नमस्कार. बरं बोला, एवढं अर्जंट बोलवलं, काय काम आहे? अहो, थोडा चहा घेतला असता आधी. अहो नको नको, अहो 2 वर्ष झाले चहा सोडलाय मी. असं आहे का? बरं बरं. बोला बरं. अहो मी काय म्हणतो सुहासराव, मला वाटत होतं की या वर्षी आहे ना माझ्या पोरीचं लग्न उरकून टाकावं. अहो जमतंय की. भारी होईल. हे बघा, काय मदत लागली ना सांगा आम्हाला, हां आम्ही करू मदत. अहो मदतच लागणार आहे,
म्हणूनच बोलावलं होतं इथं तुम्हाला. बर, काय मदत करू सांगा बरं. मी काय म्हणतो सुहासराव, तुम्ही माझ्या मुलीशी लग्न करता का? अहो म्हणजे काय होईन, गावात माझ्या डोळे देखत पोरगी राहीन, गावातल्या गावातच सोयरीक होईन आणि पोरगी बी एकदम खुश राहीन बघा. हो रामभाऊ, काय येड लागला काय तुम्हाला? हा, तुमची पोरगी अपंग आहे. हा, मी कसं लग्न करू ते सोबत? नवरीने बायकोला सांभाळायचं का बायकोने नवऱ्याला सांभाळायचं? सांगा बरं. तुमच्या पोरीसोबत लग्न जर केलं ना तर आयुष्यभर सांभाळावं लागेल तिला, माहिती का? हे बघा, हे काय जमणार नाही आपल्याला. येतो, मला वाटलं दुसरं काही काम आहे. अहो पण मी काय म्हणतो, अहो आईला गाव हाय तसंच आहे गड्या. मी नोकरी करून आलो तरी गाव अजून काय तसंच राहिले, काय सुद्धा बदललेलं नाही. अरे अरे कसं आहे? मी एकदम मस्त आहे. तू कसं आहे? मी एकदम भारी. अरे लय दिवस झाले गावाकडे आला तू. अरे काय लय आता जस्ट मला चांगली नोकरी भेटली, मग म्हणलं ग्रामदेवताच्या पाया पडून यावा, आणि तसंच आलोय तर सगळ्यांना भेटून जातो. वा वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू थँक्यू. बर, संध्याकाळी पेढे खायला ये घरी. येतो ना राव. हा, बर जाऊ का? कारण जरा थोडं घाईत आहे आणि देवळात पण जायचे. बरं बरं, हा, भेटू भेटू संध्याकाळी. हा, चालते हा, जाऊ का? हा. हा. अण्णा अण्णा, स्नेहा स्नेहा. अगं पोरी, हे काय करते तू? हा काय तर, मी रस्त्याने चाललो होतो, ही फाशी खाताना दिसली मला, आणि मी विचारलं तर मला म्हणते मी अपंग आहे, माझ्याशी कोण लग्न करील. अगं पोरी, मी आहे ना. अगं मी सांभाळून तुला आयुष्यभर. काका तुम्ही नाही, मी पण सांभाळणार आहे. मला आत्ता नोकरी लागलेली, आणि तसं पण काय तुमच्या मुलीत कमी? अपंग असली म्हणून काय झालं? मला पसंत आहे, मी करेल तुमच्या मुलीला माझी बायको. तुम्ही असं काय करताय? अहो तुम्ही देव माणूस आहात हो. असं काय नसतं, देवाने मला काहीच कमी केलेलं नाहीये, त्याच्यामुळे मी तुमच्या मुलीचा माझी बायको म्हणून स्वीकार करू शकतो. भरभरून दिलंय, ही एक देवाची देण म्हणून मी माझ्या पदरात पाडून घेतो. चालते, तुमच्या आई वडिलांना घेऊन या, चालते आम्ही लग्नाचं बोलून घेतो. चालते, काढू लवकर तारीख आपण. चल येतो. हा सरपंच, जाऊ तुम्हाला बोललो होतो राव मी, आपला शब्द कवा खोटा ठरत नाही. तुम्हाला म्हणलं का नाही, आपले सदस्य येणार म्हणजे येणार. हा, आले का नाही? बरं चालते, संध्याकाळच्याला घरी या, मस्तपैकी बकरा करू, फुल जंगी पार्टी करू आपण. हा चालते, या या. हा ठेवू का? हा राम राम सावकार. हा इला राम भाऊ, आज डायरेक्ट सखूबाईला सोबत घेऊन आलाय, काय नेमकी भानगड काय? ते पोरीचं लग्न जमवायचं होतं. अरे मग मी काय पोरगीचं लग्न जमवणार दिसतो काय तुला? आणि लग्नच जमवायचे ना, टाक ना उरकून. सोप्पा व्यवहार आहे, बैलाच व्यवहार आणि लग्न एकसारखंच आहे. 2 जण यायची, काम फालास. म्हणजे सावकार थोडे पैसे लागत होते हो. तरीच म्हणलं, यो माणूस काय काम असल्याशिवाय माझ्या काही येणारच नाही. किती पाहिजे? नाही काय माहितीये का, 2 लाख हुंडा कबूल केलाय आम्ही. आणि म्हणजे पोरगा चांगला नोकरीला आहे, थोडा खर्च होईन, आमच्यावर कर्ज झालं तरी चालेल, पण लग्न जोरात करायचंय. तेव्हा एकूण 3 लाख रुपये पाहिजे होते. अयो 3 लाख? बरंय बरंय बरंय. अरे 3 लाखाचं कर्ज काढून पुरीची वरात काढणार आहे का तू? आणि मला सांग, तुला 3 लाखाचं कर्ज द्यायला तो वार्षिक उत्पन्न किती रे? हा, मी पैसे देईन, पैसे द्यायला काही अडचण नाही, पण तुला काहीतरी माझ्याकडे गाण ठेवावं लागेल. शेती ठेवतो ना आमची गाण. चालतंय, आपल्याला काय, आपल्याला फक्त पैसे देण्याची मतलब. परवा दिवशी उद्या कागदपत्र घेऊन या, करू व्यवहार. चालतं, येतो सावकार. हा नमस्कार, या. हा हॅलो. अय स्नेहा, थांब. काय रे?
बोल ना. तुला काही गोष्टींची लाज नाही वाटत का ग? का? कशाची लाज? आणि कशाबद्दल बोलतोय तू? कशाबद्दल म्हणजे अगं तुझ्या बापाने ना सावकाराकडून कर्ज घेतले तुझ्या लग्नासाठी. तू जाशील लग्न करून, पण तुझा बाप मरेपर्यंत कर्ज फेडीत बसल. आईला ज्यांना सांगावं चांगलं ऐकायला तयार नाही राव. ते म्हणतात ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. मारू दे, मला तरी काय करायचंय. हे बघ सको, आपण आहे ना आपल्या पोरीचं लग्न मंगल कार्यालयातच करू आणि ते बी चांगले मोठे करू. तुम्ही म्हणताल तसं. हे बघ, थोडा खर्च होईन बरं का जास्त, पण जाई नका झालं तर. अगं एकुलती एक तर पोरगी आहे माझी, हा तिची बी हौस झाली पाहिजे ना. आणि असं तसं मंडपाला बी खर्च येतोयच की, मग थोडा जास्त जाई ना का पैसा. हा आलीस होय तू. हे बघ पोरी, तुला लग्नात तसलं मेकअप का फेकअप काय असतंय का, ते बिंदास कर. काय थोडं जास्त पैसे लागले तरी काळजी करू नको. हा अण्णा, मला नाही करायचं लग्न. अगं असं काय बोलती? सगळं ठरलंय ना आता. आम्ही करून घेऊ ग सगळं. आई, मला कसंच नाही करायचं लग्न. अगं असं नको करू पोरी. हे बघ, हे असलं नोकरदार आपल्या दारात परत परत येणार नाहीत. अगं चांगली नोकरी आहे पोराला, तू खुश राहशील. आणि तू खुश राहावं म्हणून तर आम्ही एवढं करतोय ना सगळं. मी खुश राहील अण्णा, हो ना? आणि तुमचं काय? तुम्ही आयुष्यभर कर्ज फेडत बसणार ना? अगं कसलं कर्ज कर्ज बिर्ज काय नाही, पैसा आहे आपल्याकडे. तुम्हाला काय वाटतं अण्णा? मला माहिती नाही तुम्ही माझ्या लग्नासाठी सावकाराकडून कर्ज काढलंय ते. हा हे बघा अण्णा, मला हुंडा देऊन लग्न करायचंच नाहीये. आणि आपण हुंडा का द्यायचा हो, आणि कशाचा द्यायचा? हे बघ पुरी, पैसा येतो जातो, पण पैसा येतो आणि जातो, पण तुमची जन्म दिलेली मुलगी कायमची जाते ना. आणि पैसा पण जाईल सावकाराकडून आणलेला. अण्णा, मला हुंडा देऊन नाही करायचं हो लग्न. मुलाला नोकरी आहे म्हणून काय झालं? त्याला नोकरी असू दे किंवा नसू दे, मी लग्नात हुंडा नाही देणार. आणि तुम्ही जे पैसे आणलेत ना सावकाराकडून, ते परत द्या त्यांना. आणि त्या पोरालाही सांगा, हुंडा घेत असेल तर नाही होणार मला लग्न, आणि हुंडा नसेल घेत तर मी लग्नाला तयार आहे. अण्णा, तुम्हाला जसं मला आयुष्यात सुखी बघावं वाटतं ना, तसं मला पण तुम्हा दोघांना सुखी बघावं वाटतं ना. असं लग्न नाही करायचं आपण. ताई, तू म्हणत होती ना माझ्या पोराचं लग्न तुझ्या पोरी बरोबर लावू म्हणून. ते नाही जमायचं ग. त्याचं काय माहितीये का, मला माझ्या पोराला अजून आहे ना चांगलं नोकरीला लावायचंय. आणि एकदा का नोकरीला लागलं ना चांगला, मग त्याचं लग्न लावून देणार आहे मी. आणि लाव की त्याला नोकरीला चांगलं. मला बी उलट चांगलंच आहे, मला काही बघायची गरज नाही लागलं. आणि असं बी माझी पोरगी सगळं सांभाळून घेईन, तू काळजी करू नको. अगं म्हणजे तसं नाही, पण काय माझं पोरग तुझ्या पोरीला पसंतच नाही करणार. आणि समजा उद्या जरी केलं तरी मला त्या लग्न लावायचं नाही तिथं. काय उद्या त्यांची भांडणं झाली तर परत आपली नाती तुटतात. दादा, नात्याबद्दल तर तू बोलूच नको, राहू दे, जातेच मी. आई, घे पाणी. खान लागले ना? हो. आई, काय झालं ग? 2 दिवस झाले तू नीट बोलत नाही, काय नाही. हा, मामा काय बोलले का तुला? काही नाही ग. अगं खरं सांग, खोटं कशाला बोलती? आणि खोटं बोलले की लगेच ते तुझ्या चेहऱ्यावर दिसतं बरं का. पुरी लहान होती तेव्हा तुझा बाप गेला,
तुझा बाप गेल्याच्या धक्क्यानं तुझा भाऊ त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. डोक्यावर परिणाम झाला तर तो विहिरीत पडून मेला. तू लहानाचं मोठं कसं केलं, तुझं शिक्षण कसं केलं हे मला माहिती. आता तुला शिकवायची ऐपत नाही राहिली ग माझ्यात. भावाकडे गेले, त्याला म्हणलं तुझ्या पोरासोबत माझ्या पोरीचं लगीन लावून देतो, तो नाही म्हणून पडला. असं का भाऊ सुद्धा भावासारखा वागला नाही माझ्यावर. आई जाऊ दे, तू काळजी कशाला करते? मी तुझ्यासोबत कष्ट करेल ना. जाऊ दे बरं, सोड. नाही, आता भाकरी बिकरी नाही थापायच्या. आता ऑफिसातल्या खुर्चीवर मॅडम म्हणूनच बसायचं. तुला बी कशी ड्युटी नाही लागत ती मी बी बघते आत. नको तू काळजी करू, मी नोकरी पण करेल आणि तुला पण कष्ट करू लागेल. माझी बाय. चल, रडायचं कशाला? हा, अरे तुला शिकायला एवढा शहरात पाठवला तरी बी नोकरीला नाही लागलं तू. आता लोकांना काय तोंड दाखवायचं मी? त्या तायडीची पोरगी बघ, अरे गावात राहून शिकली तरी बी नोकरीला लागली. अहो अण्णा, मी पण लय अभ्यास केलता पण नाही लागत नोकरी, काय करू आता? हा, लय अभ्यास केला तर ते लोकांना सांग, मला नको सांगू. अरे आता नोकरी नाही लागली तर कोण पोरगी द्यायचं तुला? तू राहत असच बिन लागण्याचा भाड्या. अहो अण्णा, मी अजून प्रयत्न करतो ना, पण भांडू नका. अरे गप, काय प्रयत्न करू नको तू. आता काय करायचं ते शेती कर. चल निघ रानात. पळ. ह्याचं नरसळे ती. आई ते दे बरं इकडे. तू कशाला काम करते? अगं राहू दे ग, दिवसभर बी ऑफिसात काम करते, घरी आलं की बी करायचं, राहू दे. हा, आणि मला नोकरीला लागायच्या आधी कोण करत होतं काम? हा, आता बस झालं. आता मी ऐकणार नाही, तू बाजूला. अगं बर. का आलास? अगं ताई, तुझी पोरगी नोकरीला लागली असं समजलं म्हणून आलो. आणि तुला का काय झालं ताई? 2 वर्ष झालं रक्षाबंधनला बी आली नाही तू. हो, मी नाही आले. तुला काय वाट सापडत नव्हती? काय चुकलं बिकलं असेल तर द्यायचं सोडून. सोडून दिलंय म्हणूनच इथं उभा आहेस. बरं ताई, तू म्हणाली होती ना तुझी मुलगी माझ्या मुलाला द्यायची म्हणून. आता तिला नोकरी बी लागली, तेव्हा करून टाकूया लग्न म्हणलं त्यांचं. तरीच म्हणलं, तुझा मुलगा तर नोकरीला लागणार होता, त्याला माझी पोरगी पसंत नव्हती. हा, आता मी असं ठरवलंय का नोकरदार असेल त्यालाच पोरगी द्यायची. आणि तुझं पोरग जर नोकरीला लागलं नसेल तर तुला वाट मोकळी आहे, निघ. अगं आई, कशाला एवढं बोलायचं? तुझाच भाऊ आहे ना तो. माझाच भाऊ आहे. मला घरातून हाकलून दिली तेव्हा कसं बोलला होता तो? अगं आई, तुझ्याकडे भाऊ तरी आहे, माझ्याकडे ते पण नाही आहे. आणि जाऊ दे, बोललं असेल सगळं, पण अशी नाती नाही तोडायची ग. आणि उद्या दादाच नसल्यावर, म्हणजे मामा नसल्यावर तू कोणावर रुसून बसणार आहे? मी वाटलं तर करेल त्यांच्या मुलाशी लग्न, पण अशी नाती नाही तोडायची. अगं, आपली लेक कधी आपली आई होती ते कळतच नाही. जर तू म्हणत असशील ना तर मी तयार आहे असं करायला. माझी बाई गुणाची. माझी बायको लय ताण देते राव. काम नाही केलं ना सारखं भांडण करते. अरे तुझी बायको नुसती भांडण करते. अरे माझी बायको कडी लावून हाणती राव मला. हायला अवघड आहे राव तुझं बघा. पण माझ्या बायकोची ना मला चांगली जिरवायची. कोणी बायको देईन का रुसनी मला? देवच पावला बघ. तू आता आहे ना फक्त माझ्या बघ माझ्या. तू जन्माला कशाला आला रे? का रे, काय झालं? अरे इथं माझी कॉम्पिटिशन वाढते ना. ऐका ना, मला तुमची मदत हवी आहे. अहो बाई, मी समाजसेवक आहे. तुम्ही फक्त सांगा काय मदत पाहिजे, सगळी मदत करतो. याचं कुठं ऐकता बाई?
मी करतो तुमची मदत. तुमचं नाव काय म्हणाले पण? स्नेहा नाव आहे माझं. वा वा, एक नंबर नाव. हो बाई, असं नाव आहे ना मी अख्ख्या आयुष्यात ऐकलं नाही. थँक्यू. सरक रे. थँक्यू. हा बरं, मला ना तुमच्या गावात राहायचंय 2 महिन्यासाठी. हे पलीकडचं गाव आहे ना, तिथे मला बँकेत नोकरी लागली, त्यामुळे. एवढंच ना बाई, हा. तुम्ही माझ्या घरी चला. तुमची फुकट सोय करतो मी. चालते ना? आओ बाई, याच्या घरी ना साधा संडास पण नाहीये. आपल्या घरी ना इंग्लिश संडास आहे, इंग्लिश. हा, चला तुम्ही. हा चालते. इंग्लिश वाला इकडे इंग्लिश संडास आहे. याचं काय ऐकू नका. याची बायको याला घरात सुद्धा घेत नाही, आणि हा कुठून सोय करणार आहे? तुम्ही माझ्या बरोबर चला. हो, मला वाटलं तुम्ही माझी मदत कराल. तुम्ही दोघं पण भांडत बसला तिथं. आओ बाई, माझी बायको आहे ना 2 महिन्यासाठी माहेराला गेलीये. घरी कोणीच नाहीये. चला तुम्ही. अहो, मला वाटलं तुम्ही मदत कराल मला. तुम्ही दोघं पण भांडत बसलात. जाऊ द्या. काय बाई, याचं नका ऐकू तुम्ही. गावात आहे ना माझं एक घर आहे, तिथं कोणीच राहत नाही. तुमची इथं राहायची सोय होईल आणि जेवणाची पण सोय करतो मी तुमची. चला माझ्या बरोबर तुम्ही उलटे. हा, हे बरं, चला. हा चल. आओ बाई, आले असते आमच्या घरी. अहो नको, इथं नको. ह्यांच्याकडे जातो तिकडे गावात. कुठे याचं ऐकत असता. चला तुम्ही. हा. बाई, मला पिवळी साडले बाहेर दिसते बरं का. थँक्यू. थांब रे बेट्या, तुझा चांगला गेम वाजितो. अयो वहिनी, लय वाईट झालं तुमच्या सोबत, लय वाईट झालं. काय झालं भाऊजी? वहिनी, तुम्ही इकडे एवढे काम करता आणि तिकडे तुमचा नवरा मजा करतोय. मजा करतोय? नेमकं म्हणायचं काय तुम्हाला? नको वहिनी सांगायला. तुम्हाला जर सांगितलं ना, तुम्ही म्हणता ना आमच्या नवरा बायकोनी भांडण लावतोय हो. सांगा काय झालं भाऊजी? नाही, माझ्या मनातच राही ना वहिनी, मी सांगूनच टाकतो. हा. अहो, तुमच्या नवऱ्याने ना दुसरं लग्न केलंय आणि गावातल्या घरात राहायचं सुद्धा प्लॅनिंग करतोय. आणि कोणी सांगितलं ना तर म्हणतोय मेवणी माझी म्हणून. बाई, या माणसाला असलं पण ना दे वय. वाटोळं झालं बाई माझं भाऊजी. वहिनी रडू नका. एक काम करा, माझ्या सोबत चला, दाखवतो तुम्हाला. हा चला भाऊजी, चला. हा, तरी म्हणलो तो वहिनी तुम्हाला नवऱ्यावर लक्ष ठेवत जा. हा ना. चला इकडं. या बाई. हे बघा बाई, हे आपलं घर. इथे ना तुम्हाला कसलाच ताण नाही. मला पाहिजे जे थोडंफार सामान आहे ना, सगळे घरात. एक कॉट पण आहे आणि त्याच्यावर एक गादी पण आहे. पण ऐका ना, अहो मला ऑफिसला जायला गाडीच नाहीये. अहो, काळजी कशाला करता, मी आहे ना. तुम्हाला एक स्कूटी पण घेऊन देतो मस्त पैकी. बाई, या माणसानं मला कधी काही घेतलं नाही आणि या बायला लगेच स्कूटी. काय नालायक माणूस आहे हा. बरं ऐका ना, माझ्या डब्याचं बघता का तेवढं? अहो, मी असताना तुम्हाला रोज घरून डबा आणून देतो ना. कशाला काळजी करता? हा? बरं, टेन्शनच गेलं आता. वहिनी, अजून हा पुढं. हा, चला. चालते. वा इकडं. ए भावाने, तू लाज नाही वाटत का? एका लग्न झालेल्या माणसासोबत लग्न करायला निघालीस? बाई, वाटोळं झालं माझं. लाज वाटते का तुम्हाला? लाज वाटते? लाज वाटते का? डबा पाहिजे, स्कूटी पाहिजे. काय मला दिलं कधी? चला घरी. तुमची नाही मी चटणी केली ना, चला तुम्ही घरी. आओ बाई, बाई, आओ रडू नका ना. आओ, हे बघा. काय कसलं गाव आहे हो तुमचं? काय बाई संशय घेते माझ्यावर? अहो बाई, पण रडू नका ना आता. हा, हे बघा, तुम्हाला बोललो होतो ना मी, त्याचं काही खरं नाहीये. हा, हे बघा, रडू नका. अहो, मी आहे ना तुमची काळजी घ्यायला. हा, हे बघा, मला सांगत जा काय लागतं तुम्हाला, काय नाही. हा, अहो, मी तुमची काळजी घ्यायला आहे ना. हा, रडू नका, शांत बसा बरं.